की जय. आता इथून तिसरा दिवस आपला हा डे 3. इथून आता निघतोय याना केव्ह साठी इंशाल्लाह. पुरे व्हिडिओ की. तर मग आता याना केव्ह साठी निघतोय. आता इकडनं किती 50 काय 51 काहीतरी किलोमीटर आहे याना केव्ह. बरोबर आहे ना, असंच काहीतरी. काय कोणाला माहिती मी कुठे राहतोय. तर मग आता जाऊन येतो, दाखवतो तिकडे गेल्यावर काय विषय होतोय तो मला. जाता जाता नाही मला नको. जाता जाता इकडे मध्ये थांबलोय. इकडे भजी आणि चहा वगैरे खायला. मी खाणं पिणं काय थांबत नाही. आत्ताच नाश्ता झालाय तरी आता परत नाश्ता नाही झालाय ऑलमोस्ट. 4 प्लेट इडली 5 जणांमध्ये खाल्ली आपण. 3 तर माझं थांबलोय आता इथे. इथे काहीतरी चिटोस विटोस खाते आणि काय ते चिकी घेतले. आम्ही ऑर्डर केले कांदा भाजी आहे ती खाणार. आणि मस्त एक त्यांनी गाणं लावलंय कसलं देवाचं गाणं वाटतंय ते. काय रस्त्यात बरोबर रस्ते दाखव पहिले. अरे नेक्स्ट लेवल. म्हणजे जसं हमुदे मगाशी बोलली की तामिणी घाट असं आपल्याला खूप भारी वाटायचं की तामिणी घाट म्हणजे तसं घाट होणे नाही. नेक्स्ट लेवल आहे. तर मी सांगत काय होतं तर नेक्स्ट लेवल रस्ते वगैरे. आणि आम्ही निघाल्यापासून ही लोकवस्ती जी संपले पूर्ण ना मध्ये जवळपास 90% हे काय लिहिलं माणसं बघून जमाने विकले. सकाळी पहिली माणसं. हा आणि एवढं जंगलातनं रस्ते आणि नाद खुळा एकदम. गेम प्ले. आम्हाला एक स्टॉल लागला. आता जागांची नावं आम्हाला म्हणजे अनफॉर्च्युनेटली नाही कळते तिथल्या. पण मस्त भजी एक नंबर. चहा एक नंबर. हो मी भजी दाखवलीच असेल. गोकर्णवरनं याना केव्हला जाताना एक साधारण जेव्हा याना केव्ह मला वाटतं 15 किलोमीटर असेल. हा तेव्हा एक स्टॉल लागला. बाकी आणि बस स्टॉप पण आहे त्या स्टॉलला लागून. तिथे खाल्लं आणि माणसं दिसली. त्यानंतर अजिबात नाही. बोल की आता निर्व्यसनिक नाही. निर्मनुष्य रस्ता आहे पूर्णपणे. अजिबात माणसं नाही काही नाही. पण खूप सेफ आहे. रस्ता जरा खराब आहे आधीमध्ये पण मस्त वाटते ते पण. गुड. आता याना केव्हला पोहोचीनच लवकरच असं मगासपासून वाटते पण अजून काही पोहोचलो नाहीये. पण पोहोचल्या 100% पहिले दाखवणार मी. जबा पे लागा रे हो. जबा पे लागा दाडदूस. काय होतं म्हटलीस आता याना केव्हच्या एंट्रन्स वर पोहोचलोत. सेव्ह द फॉरेस्ट. खाली काय लिहिलंय ते माहित नाही मला पण सेव्ह द फॉरेस्ट लिहिलंय. थांब लॉक करायला लागेल ना. 5 जणांची म्हणून 90 आणि कार पार्किंग पण. ओके. दियो बघा हे दाखव. सॉरी हे बॅग दाखव. बॅग ओपन कर. माझ्याकडेच आहे. हे तिकीट मिळालंय. इथे बॅग चेकिंग चालू आहे.
आतमध्ये न्यायला हे घे तुला. आता 10 मिनिटाचं इथनं चालत जायला लागणार आहे आणि मग आपल्याला केव्स वगैरे सगळं बघता येईल. आता इकडे सगळ्या गोष्टी लिहिल्यात त्या बोलू नाही शकत, वाचू पण नाही शकत. त्यांच्या लँग्वेज मध्ये, कन्नड लँग्वेज. पीपल हू सबस्क्राईब मी प्लीज वॉच हिज व्हिडिओज टू सी मी. थँक्यू थँक्यू थँक्यू. हे फक्त वॉकच आहे का? 10 मिनिटं वॉक आहे आणि मग ते केव लागेल होती. काय ह्या त्या केव्स आहेत. आता तिकडे जायचं आहे आपल्याला. खूप सॉलिड दिसतंय कॅमेरामध्ये, ते एवढं नीट दिसत नाहीये पण डोळ्यांना खूप भारी दिसतंय. खूप छान दिसत. त्याच्यात घसर ना, मला एक मस्त मुवमेंट मिळेल ती. प्लीज प्लीज दोन देशील बँड. हा मी सांगू? हा सांगेल. बरू प्लीज प्लीज. मला पडायला पाहिजे. माझी पॅन्ट हा माझी पण. तर जवळपास 10 मिनिटच आम्ही उतरायला 10 मिनिटं लागली असतील जनता. 10 मिनिटात हे आलंय समोर. नेक्स्ट लेवल. म्हणजे खरंच समोरनं बघायला जे वाटतंय एकदम ह्यूज असं स्ट्रक्चर आहे. हॅल्युसिनेशन आहे म्हणजे बघ ना असं. हा खोटं वाटतंय. हा खोटं वाटतंय ते बघताना. वाटतच नाही की ती जवळ येईल कधी. लांबच चालल्यासारखं वाटतं नाही वाटत? हा इकडे आतमध्ये स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे. त्या परिक्रमा असू दे ना. तिकीट आहे. तिकीट घेतलं ना? नाही हे वेगळं. मेन गेट का तिकीट अलग क्या? कुठे ते मी पकडतो ना. तर तर ह्या केव्ह मध्ये आम्ही चाललोय. हा एंट्रन्स आहे. तिकडे पण सेम तसंच डोंगर आहे आणि आता इकडनं उतरतोय खाली. आईच्या गावात मोबाईल पडला असता बघ. इथनं आता खाली उतरतोय. एक नंबर आहे पण केव्ह मस्त आहे. हे इथनं पण वर येतात. हो मस्त होतं हे केव्ह. पहिल्यांदा आयुष्यात बघितलं असं काहीतरी. एक नंबर. आत्ता इकडून आलो. कुठनं आपण आलो? याना केव्ज मधनं आलो. कॅफेला जेवलो. ह्या ठरलेलाच कॅफे होता तो, ट्यून ऑफ ओशन. आणि आता परत
प्रेरणा आणि मी आम्ही दोघं निघतोय. ते ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे कायाकिंग आणि परत म्हणजे कायाकिंग परत करीन मी. आणि कुठल्या जागा स्नॉर्कलिंग कायाकिंग त्यानंतर पाण्यात मध्ये जाऊन आपल्याला फेकून देणार पाण्यात समुद्रात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आता त्या सगळ्या करतो आणि म्हणजे आपण आपल्या घरी जायला रिकामे. आता ते शूट करता येईल तिकडे की नाही ते माहीत नाही पण ते बोलले ते करून देतील पण मग फोन तिकडे कसं घेऊन जायचं तेच तर. तर आता लेन्स जस्ट इथनं गोकर्णमधनं निघालोय. आता परत जायचा प्रवास. आता तो काय रेकॉर्ड करणार नाही मी. आता डायरेक्ट पुण्यात गेल्यावरच भेटणार. तब तक के लिए ये गोकर्ण की गलियों से निकलते हुए अपन एक छोटी सी झलक देंगे आपको. एक छोटी सी हाँ एक गोकर्ण की गलियों की एक छोटी सी झलक. सबसे एक आखिरी ये दिस माझी बॅग टाकली. आता वाजलेत 7:15 निघालोय. असं हे ठेवलंय की 7:15 निघालोय 7:15 8 वाजेपर्यंत तरी पुण्यात पोहोचू बघू. त्यामुळे आता निघतो. बाय बाय बच्ची के दिल में. तर आता ही गोकर्णची सिरीज ही इथे संपलेली आहे. 4 ब्लॉग्स झाले माझे गोकर्णाचे. कोणी बघितले नसतील तर जाऊन बघा पहिले ते. आणि आता ह्यापुढे अजून ब्लॉग्स येतील माझे. माझ्या रायडिंग गेअर्सच्या रिव्ह्यूज आहेत. मी जॅकेट्स आणि टाईम बॅग वगैरे हे सगळं गेअर्स घेतले तर त्याचा एक रिव्ह्यू मी टाकायचा प्रयत्न करीन. त्यानंतर अजून मला फिरायला 2-3 ठिकाणी मी चाललोच आहे. फिरणं माझं हे नेहमीच चालू आहे. सारखं इथे तिथे मी जात असतोच. त्यामुळे माझे ब्लॉग्स तर येत राहतीलच कायम. तर मग माझे हे ब्लॉग्स नक्की बघा. त्या ब्लॉग्स तर नक्की येतील. माझं फार्म हाऊसचं काम चालू आहे त्याचे ब्लॉग्स येतील. कॉन्टेंट खूप आहे माझ्याकडे. आता बघू असं होत आहे. त्यामुळे इथपर्यंत बघितलं असाल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या चॅनलला. पुन्हा आपण भेटू आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.